श्री गुरुदेव दत्त. काही लोक फक्त खेळ खेळतात आणि काही लोक तो खेळ जिंकतात. पण एक रास अशी आहे जी संपूर्ण खेळाचे नियमच बदलून टाकते. ती म्हणजे तुळरास. तुळराशीचे लोक फक्त खेळाडू नसतात, ते असतात खरे गेम चेंजर. हे लोक शांत दिसतात, पण त्यांच्या शांततेला कमजोरी समजू नका. तुम्हाला वाटेल हे गोंधळलेले आहेत, पण प्रत्यक्षात ते प्रत्येक गोष्टीचा बारकाईने पाहत असतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, प्रत्येक हालचाल, प्रत्येक शब्द हे सगळं ते मनात साठवत असतात. आणि जेव्हा हे स्वतःची चाल खेळतात, तेव्हा संपूर्ण परिस्थितीच बदलून जाते. तुळराशीचं चिन्ह फक्त तराजू. लोकांना वाटतं हा फक्त समतोल आहे, पण खरं म्हणजे हे लोक समतोल निर्माण करत नाही, हे समतोलावर नियंत्रण करतात. कोणाला वर आणायचं, कोणाला खाली खेचायचं याचा निर्णय हे आधीच शांतपणे घेऊन ठेवतात. हे लोक गर्दीतही वेगळे दिसतात, ना खूप आक्रमक, ना खूप भावनिक, पण जास्त हे बोलत नाही. तेव्हा लोक लक्ष देऊन ऐकतात. जेव्हा ते चालतात, लोक त्यांच्या मागे चालतात. आणि जेव्हा हे निर्णय घेतात, तेव्हा पूर्ण खेळच बदलून जातो. हरलेली बाजी जिंकण्याची ताकद यांच्यात असते आणि समोरच्याची जिंकलेली बाजू हरवण्याचीही. म्हणून तुळराशीला कधीच कमजोर समजू नका. हे लोक आपली पूर्ण ताकद शेवटच्या क्षणी वापरतात. जेव्हा फिनिश लाईन अगदी जवळ आलेली असते, तुळराशीचा अहंकार सामान्य नसतो, तो असतो एक रॉयल इगो. हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी जगत नाही, कारण त्यांना आधीपासूनच माहिती असते की ते इतरांपेक्षा वेगळे आहेत. जर तुम्ही त्यांचा अपमान केला तर ते ओरडणार नाही, भांडणार नाहीत, फक्त तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून कायमचे बाहेर काढून टाकतील. तुळराशीचे लोक कोणालाही मुद्दाम खाली खेचू इच्छित नाही. कोणाची औकात दाखवायची त्यांना गरज वाटत नाही. पण जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मात्र ते व्यक्तीला त्यांची जागा नक्कीच दाखवू शकतात. कल्पना करा, एक अदृश्य तराजू जो प्रत्येक व्यक्तीचे कर्म, त्याची किंमत आणि त्याची खरी ओळख मोजत असतो. असं म्हणतात की तुळराशीच्या लोकांकडे हितशक्ती असते. ते प्रत्येक व्यक्तीला मोजतात आणि ठरवतात कोण त्यांच्या लेवलचा आहे आणि कोण नाही. बराच वेळा हे एकटे लढत नाही, हे त्यांच्या बाजूला अशा लोकांना उभं करतात जे शक्तिशाली असतात. पण तुळराशीला कमी समजणे हे सर्वात मोठी चूक आहे, कारण हे तुमच्याशी थेट लढत नाही. हे तुमच्या आजूबाजूचं जगच बदलून टाकतात आणि तुम्हाला समजेपर्यंत तुम्ही आधीच खेळाच्या बाहेर गेलेले असतात. आजसाठी इतकंच. तुमची रास, तुमच्या पार्टनरची रास आणि तुमच्या शत्रूची रास कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढचा व्हिडिओ या विषयावर येईल. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.